हैदराबाद गॅझेटर हे जरी अर्ध सत्य असलं, माझे मराठा भाऊ कुणबी होऊ शकत नाहीत हे या विदर्भातून सांगतो। का ते कुणबी होऊ शकत नाहीत? तुम्ही पत्रकार प्रश्न विचारणार की विदर्भातला कुणबी हा ओबीसी मध्ये आहे, परंतु विदर्भातला जो कुणबी भाऊ आहे तो तिरळे कुणबी आहे, विदर्भातला जो कुणबी आहे तो खेडुले कुणबी आहे, विदर्भातला जो कुणबी भाऊ आहे तो जो भाऊ आहे तो भावने कुणबी आहे। हे सामाजिक अपंगत्वाचे जे आहेत त्या अफिनिटी टेस्ट मध्ये येणारे उपवर्गीकरण आहेत। केवळ कुणबी म्हणजे शेतकरी, बौद्धांनी जरी शेती केली तर तो कुणबी आहे, जैनांनी शेती केली तरी तो कुणबी आहे, मुसलमानाने शेती केली तरी कुणबी आहे। कुणबीचा अर्थ शेती करणारा म्हणजे मागास नव्हे। त्यामुळं हैदराबाद गॅझेटर जरी काढला असेल आणि त्याचा आधार घेत असाल तर त्या हैदराबाद गॅझेटरचा उपयोग मराठा भावांना कुणबी करण्यासाठी होऊ शकत नाही। त्याचा उपयोग माझ्या बंजारा भावांना, माझ्या धनगर भावांना, माझ्या वंजारी भावांना, माझ्या कैकाडी भावांना एसटी करण्यासाठी करावंच लागेल। कारण कायद्याची प्रक्रिया ही आहे की रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेटचा कायदा 1956 ला अंमलात आला। जेव्हा तुम्ही राज्याची विभागणीला मान्यता देता तेव्हा ह्या राज्यामध्ये जे मराठवाडा होता तो मराठवाडा महाराष्ट्रात येताना ही खात्री दिलेली असते की तुमच्या हक्कावर कोणतीही गदा येणार नाही। म्हणून डंके की चोट पे कोणताही कायदा निर्माण करायचा नाहीये, फक्त ऑफिस मेमोरंडम काढायचा आहे की बंजारा भावांना एसटीचं प्रमाणपत्र देण्यास हरकत नाही। कारण जरंग्यासारखी राजकीय खेळी आमच्या बंजाऱ्यांच्या आरक्षणासाठी करण्याची गरज नाही, राजकारण करण्याची गरज नाही, हे मला तुम्हाला आवर्जून आज सांगायचं आहे। तेव्हा एक लक्षात ठेवावं, आतापर्यंत आम्ही अन्याय सहन केला। विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तींच्या बाबतीमध्ये ओबीसींना जे महामंडळ दिली तिथं नगण्य अशी तरतूद, परंतु मराठ्यांचं आम्ही जातीच्या विरुद्ध नाहीत, परंतु मराठ्यांसाठी ज्या संस्था स्थापन झाल्या तिथे हजारो कोटी रुपये, हे सुद्धा कुठेतरी तत्वतः अन्याय आमचा थांबला पाहिजे। ह्या मागणी देखील आपल्या माध्यमातून मी आपल्या शासनाकडे करत आहे।